मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे। धनंजय मुंडे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी दोषी आढळलेले आहेत। करुणा शर्मा धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी म्हणून कोर्टाकडून आता मान्यता देण्यात आलेली आहे। करुणा शर्मा मुंडेंना महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश देखील वांद्रे कोर्टाने दिलेले आहेत। मुंबईतील वांद्रे कोर्टाकडून करुणा शर्मा मुंडेंचे आरोप हे मान्य करण्यात आलेले आहेत। करुणा शर्मा मुंडेंना महिन्याला 15 लाख रुपयांच्या पोटगीची त्यांनी मागणी केलेली होती, मात्र कोर्टाकडून आता 2 लाखाच्या पोटगीचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर मुलगी शिवानी मुंडेंना दरमहा 75,000 रुपये देण्याचे आदेश देखील वांद्रे कोर्टाने दिलेले आहेत। ही 3 दृश्य आपण पाहतोय। वाल्मिक कराड प्रकरणामध्ये या अगोदरच धनंजय मुंडे यांच्यावरती अनेक आरोप होत होते। त्यानंतर कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी काही भ्रष्टाचार केल्याचे आरोप देखील अंजली दमानिया यांनी केलेले होते आणि आता वांद्रे कोर्टाने धनंजय मुंडे यांना दणका दिलेला आहे। करुणा शर्मा या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या असं कोर्टाने मान्य केलेलं आहे आणि 2 लाखाची महिलेला पोटगी देण्याचे आदेश देखील वांद्रे कोर्टाने दिलेले आहेत। दरम्यान करुणा शर्मा कोण आहेत ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। 4 वर्षांपूर्वी करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे संबंध हे चर्चेत आलेले होते। फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप पाहायला मिळालेले होते। 2003 पासून करुणा शर्मा यांच्याशी संमतीने संबंध असल्याची मुंडेंनी देखील त्यानंतर कबुली दिली होती। परस्पर संबंधातून एक मुलगा आणि मुलगी झाल्याने मुंडेंनी हे मान्य देखील केलेलं होतं। ही बाब कौटुंबिक पत्नी आणि मित्रांना अवगत होती असं देखील त्यावेळेला धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं। करुणा शर्मा मूळच्या मध्य प्रदेशातील इंदूरच्या आहेत। अनेक वर्ष कामानिमित्त त्या मुंबईमध्ये वास्तव्यास होत्या। दरम्यान वांद्रे कोर्टामध्ये नेमकं काय झालेलं आहे, वांद्रे कोर्टाने कोणते आदेश दिलेत ते देखील आपण पाहूयात। करुणा शर्मा मुंडे याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत असं वांद्रे कोर्टाने मान्य केलेलं आहे। करुणा शर्मा मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश देखील कोर्टाने दिलेले आहेत। मुंडेंवर करुणा शर्मांनी केलेले घरगुती हिंसाचाराचे आरोप देखील अंशतः कोर्टाने मान्य केले आहेत। करुणा शर्मा मुंडे यांना मारहाण झाल्याचं देखील आता कोर्टामध्ये पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे। यापुढे करुणा शर्मा यांना कोणतीही दुखापत होता कामा नये असे निर्देश देखील कोर्टाने दिलेले आहेत। करुणा शर्मा मुंडेंना दरमहा 1,25,000 रुपये मासिक खर्च द्यावा असे आदेश देखील कोर्टाने दिले आहेत। मुलगी शिवानीला देखील लग्नापर्यंत दरमहा 75,000 रुपये मासिक खर्च द्यावा असे आदेश देखील कोर्टाने आता दिलेले आहेत।